भारतात स्वातंत्र्यानंतरची म्हणायला हरकत नाही, सर्वात मोठी कामगार सुधारणा लागू झाली आहे. हो. तब्बल 29 जुने गुंतागुंतीचे कायदे बदलून 4 नवीन सुटसुटीत लेबर कोड म्हणजे कामगार संहिता आणल्या गेल्यात. आणि हे एक प्रचंड मोठं स्थित्यंतर आहे. याचा परिणाम देशातल्या करोडो कामगारांवर होणार आहे. अगदी. हो, आणि हे बदल आता वास्तवात आले आहेत. म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 पासून या 4 संहिता लागू झाल्या आहेत. कोणत्या 4? वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, औद्योगिक संबंध संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता. ओके. सरकारचा जो अधिकृत उद्देश आहे तो म्हणजे जुन्या कायद्यांचं जंजाळ कमी करायचं, कायदे सोपे करायचे, उद्योगांना चालना द्यायची आणि कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यायची. म्हणजे कागदोपत्री हेतू खूप चांगला दिसतो. बरोबर. पण कोणताही मोठा बदल येतो तेव्हा त्याचे अनेक पैलू असतात की नाही? हो ना. सारखा एक बाजू मांडतं, पण त्याचे प्रत्यक्ष परिणाम काय होतील यावर अनेक मतं असतात. म्हणूनच आज आपण या बदलांकडे एका वेगळ्या आणि टीकात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. हो. आपल्याकडे ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांच्या एका मुलाखतीतले काही मुद्दे आहेत ज्यात त्यांनी या नवीन कामगार संहितांवर अत्यंत परखड भाष्य केलंय. अच्छा. त्यांचा दावा आहे की हे बदल कामगारांसाठी नसून दुसऱ्याच कोणासाठी तरी आहेत. चला तर मग या दाव्याची सखोल चिकित्सा करूया. नक्कीच. तर गायत्री सिंग यांचा पहिला आणि सर्वात मोठा दावा आहे की या संहिता पूर्णपणे व्यावसायिक घराण्यांसाठी आहेत. हो. हे खूपच धाडसी विधान आहे. सरकार तर म्हणते की आम्ही कायदे सोपे करून कामगारांना मदत करतोय. मग सिंग यांच्या या विधानाचा आधार काय? त्यांना नक्की काय म्हणायचंय? त्यांना म्हणायचे आहे की या संहितांचा मूळ उद्देश ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. म्हणजे व्यवसाय करण्याची सुलभता. बरोबर. तो वाढवणे हा आहे, कामगारांचीही जपणे हा नाही. त्यांच्या मते भारतात कामगारांनी अनेक दशकं संघर्ष करून, संप करून जे काही हक्क मिळवले होते, जसे की नोकरीची सुरक्षितता, हो, युनियन बनवण्याचा अधिकार, कामावरून काढण्याविरोधात संरक्षण, हे सर्व हक्क या नवीन संहिता पद्धतशीरपणे काढून घेत आहेत. अच्छा. जुन्या कायद्यांमध्ये अनेक त्रुटी होत्या हे खरंय, पण त्यात कामगारांसाठी एक संरक्षणात्मक कवच होतं. नवीन संहिता तेच कवच काढून टाकतायत. पण एक मिनिट थांबा. ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणं हे पण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचं आहे ना? नक्कीच. जर उद्योग आले नाहीत, गुंतवणूक झाली नाही, तर रोजगार कुठून निर्माण होणार? या दृष्टिकोनातून या बदलांकडे पाहता येईल का? हो, आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण सिंग यांच्या विश्लेषणाप्रमाणे प्रश्न हा आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेसची किंमत कोण चुकवतंय? आणि त्यांच्या मते ही संपूर्ण किंमत कामगार वर्गावर लादली जातीये. विशेषतः कोणत्या वर्गावर? विशेषतः संघटित क्षेत्रातील कामगार, जे एकूण कामगार वर्गाच्या केवळ 3% आहेत, पण ज्यांना कायद्याचं थोडंफार संरक्षण होतं, त्यांच्यावर याचा मोठा आघात होणार आहे. उदाहरणार्थ पूर्वी मोठ्या कंपन्यांना कामगार कपात किंवा ले ऑफसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. हो. आता ती अट खूप शिथिल करण्यात आली आहे. अच्छा. म्हणजे ज्यांच्याकडे आधीच थोडीफार सुरक्षितता होती तीच आता धोक्यात आली आहे. अगदी बरोबर. पण मग सरकारचा जो मुख्य दावा होता की या बदलांचा खरा फायदा देशातील 90% जास्त असलेल्या असंघटित कामगारांना होईल, त्याचं काय? हो, त्याबद्दल सिंग यांचं काय म्हणणं आहे? आणि इथेच सिंग दुसरा महत्वाचा मुद्दा मांडतात. काय? त्यांच्या मते ज्या असंघटित क्षेत्राला फायदा व्हायला हवा होता त्यांना या संहितांमुळे कोणतेही ठोस संरक्षण मिळालेलं नाही. काहीच नाही. त्या 2 गोष्टी अधोरेखित करतात. एक, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा ही फक्त एक घोषणा राहिली आहे. प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. आणि दुसरं? आणि 2, किमान वेतनाची तरतूद अशा प्रकारे केली आहे की त्याचा फायदा असंघटित कामगारांपर्यंत पोहोचणारच नाही. पण असं का? म्हणजे कायदेशीर तरतुदी असूनही फायदा का पोचणार नाही? अडचण कुठे आहे नेमकी? अडचण आहे कायद्याच्या व्याख्येत आणि त्याच्या रचनेत. म्हणजे सिंग म्हणतात की कामगार, कर्मचारी, मालक, कंत्राटदार या मूलभूत शब्दांच्या व्याख्याच इतक्या अस्पष्ट आणि गोंधळात टाकणाऱ्या आहेत की अनेक गटांना त्यातून वगळलं गेलंय. अच्छा. यामुळे नक्की कोणाला लाभ मिळणार आणि कोणाला नाही हेच ठरवणं कठीण होऊन बसतं. एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे हे अधिक स्पष्ट होईल. हो, उदाहरणार्थ आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका. हो, लाखो महिला आहेत. बरोबर. देशभरात लाखो महिला या योजनांमध्ये काम करतात, पण त्यांना कामगार म्हणूनच गणले जात नाही. त्यांना मानधन मिळतं, पगार नाही. अगदी. त्यामुळे त्या या संहितांच्या
कक्षेबाहेरच आहेत. तसंच देशातील सर्वात मोठा कामगार वर्ग म्हणजे शेतमजूर, हो. त्यांचा या संहितांमध्ये कुठेही विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे ज्यांना संरक्षणाची सर्वाधिक गरज आहे तेच कायद्याच्या चौकटीबाहेर ढकलले जात आहेत. आपण असंघटित कामगारांबद्दल बोललो, पण आजकाल एक नवीनच वर्ग तयार झालाय जो या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. गिग वर्कर्स. बरोबर. Amazon, झोमॅटो, स्विगी, ओला, उबर यांसारख्या कंपन्यांसाठी काम करणारे गिग वर्कर्स किंवा प्लॅटफॉर्म वर्कर्स, त्यांच्यासाठी काही विशेष तरतूद आहे का? आहे. आणि हा एक खूप महत्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कसा? सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करसाठी एक वेगळा विभाग तयार करण्यात आलाय. म्हणजे चॅप्टर? हो. वरवर पाहता हे एक सकारात्मक पाऊल वाटतं, कारण पहिल्यांदाच त्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न झालाय. पण एक मिनिट, त्यांचा उल्लेख कायद्यात आहे, त्यांना ओळख मिळाली आहे, हेच एक मोठं पाऊल नाही का? हो आहे. आधी तर त्यांची दखलही घेतली जात नव्हती. मग याला पूर्णपणे नकारात्मक कसं म्हणता येईल? तुमचा मुद्दा बरोबर आहे. दखल घेतली जाणं हे पहिलं पाऊल आहे. पण गायत्री सिंग इथल्या गोम निदर्शनास आणतात. काय आहे ती? त्यांना कायद्यात स्थान दिलं आहे, पण त्यांना कामगार मानलेलं नाही. अच्छा. त्यांना एक वेगळाच प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी मानला आहे. सिंग यांचा युक्तिवाद असा आहे की जर त्यांना कामगार म्हणून मान्यता दिली असती तर कामगारांना मिळणारे सर्व फायदे, जसे की किमान वेतन, कामाचे निश्चित तास, ओव्हरटाईम, साप्ताहिक सुट्टी, हे सगळं त्यांना आपोआप लागू झालं असतं. अच्छा. म्हणजे कामगार न म्हणता वेगळा प्रवर्ग तयार केल्यामुळे कंपन्यांची जबाबदारी कमी होते. अगदी बरोबर. आता वेगळा प्रवर्ग केल्यामुळे त्यांना फक्त त्या विशिष्ट विभागात नमूद केलेले मर्यादित लाभच मिळतील. आणि त्यात काय आहे? त्यातही सरकारने फक्त एक सामाजिक सुरक्षा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्यात या कंपन्या त्यांच्या एकूण उलाढालीच्या 1 ते 2% रक्कम जमा करतील. पण त्यातून मिळणार काय? तोच तर प्रश्न आहे. यातून गिग वर्कर्सना नक्की कोणती योजना मिळणार, पेन्शन मिळणार की विमा, हे काहीच स्पष्ट नाही. मग त्यांच्यासाठी काहीच सकारात्मक गोष्ट नाही का यातून? सिंग यांच्या मते सध्या तरी फक्त एकच गोष्ट आहे, नोंदणी करण्याचा अधिकार. राईट टू बी रजिस्टर्ड. हो, पण त्या लगेचच एक बोचरा प्रश्न विचारतात की जर नोंदणीच्या शेवटी कोणतीही ठोस योजना नसेल तर त्या नोंदणीचा उपयोग काय? खरंय. म्हणजे तुमची फक्त नोंद घेतली जाईल, पण त्या नोंदीच्या आधारे तुम्हाला काय मिळणार हे मात्र अनिश्चित आहे. बरोबर. तुम्ही मगाशी किमान वेतनाचा उल्लेख केला होता. हा तर सगळ्याच प्रकारच्या कामगारांसाठी कळीचा मुद्दा आहे. हो, अगदी. सिंग यांच्या मते या नवीन संहितांमुळे किमान वेतनाच्या संरचनेवर काय परिणाम झालाय, पूर्वीची आणि आताची व्यवस्था, यात काय फरक आहे? यात खूप मोठा बदल झाला आहे. सिंग यांच्या मते जुन्या किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक विशिष्ट उद्योगासाठी सरकार, मालक आणि कामगार प्रतिनिधींची एक समिती नेमली जायची. ओके. ही समिती त्या उद्योगातील कामाचं स्वरूप, महागाई वगैरे गोष्टींचा विचार करून किमान वेतन ठरवायची. आणि ते वेळोवेळी सुधारलं जायचं. म्हणजे प्रत्येक उद्योगाची गरज वेगळी. हो. त्यानुसार वेतन ठरवण्याची सोय होती. आणि आता नवीन वेतन संहितेत काय आहे? आता ही संपूर्ण व्यवस्था बदलून केंद्र सरकार एक राष्ट्रीय फ्लोर वेज म्हणजेच तळमजला वेतन निश्चित करेल. अच्छा, नॅशनल फ्लोर वेज. हो, हा एक किमान आधारभूत दर असेल आणि कोणत्याही राज्याला आपलं किमान वेतन याच्या खाली ठेवता येणार नाही. वरवर पाहताही चांगलं वाटते की एक राष्ट्रीय किमान पातळी ठरवली जाईल. हो, वाटतं. पण मग यात समस्या कुठे आहे? समस्या ही आहे की हे फ्लोर वेज कसे ठरवले जाणार यासाठी कोणताही शास्त्रीय निकष किंवा पद्धत ठरवलेली नाही. अरे. आणि इथेच सिंग 2 समित्यांच्या अहवालांचा दाखला देतात, जो खूप चिंताजनक आहे. कोणता? पहिली 2017ची सत्यपती समिती. या समितीने खूप सविस्तर अभ्यास करून कामगाराच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन दररोज सरासरी 375 रुपये किमान वेतन असावं अशी शिफारस केली होती. 375 रुपये प्रतिदिन म्हणजे महिन्याला साधारण 11,000 रुपये. हे ऐकायला योग्य वाटतं. हो. मग सरकारने यावर काय केलं? सरकारने ही शिफारस खूप जास्त आहे असं म्हणून फेटाळून लावली. काय? हो. त्यानंतर सरकारने स्वतःच एक अंतर्गत समिती नेमली आणि त्या समितीने फक्त 178 रुपये आधारभूत मानण्याची शिफारस केली. 178 रुपये? हो. या रकमेला गायत्री सिंग उपासमारीचे वेतन म्हणजे स्टार्वेशन वेज म्हणतात. फक्त 178 रुपये? म्हणजे महिन्याचे 5,400 रुपये होतात. आजच्या महागाईत म्हणजे ग्रामीण भागात तरी एवढ्यात घर चालवणं शक्य आहे का? नाहीच. हे तर सरकारनेच ठरवलेल्या दारिद्र्य रेषेपेक्षाही खूप कमी आहे. बरोबर.
आणि सिंग यांची भीती हीच आहे की हा फ्लोअरवेज कामगारांसाठी आधार बनण्याऐवजी राज्यांना कमीत कमी वेतन ठेवण्यासाठी एक जवाब देऊ शकतो. अच्छा. कारण केंद्र सरकारने जर इतकी कमी रक्कम आधारभूत मानली तर राज्य सरकारे त्यावर थोडीफार वाढ करून आपली जबाबदारी झटकू शकतात. म्हणजे वेतनात वाढ होण्याऐवजी ते कमी पातळीवर स्थिर राहण्याचा धोका आहे. अगदी. या सगळ्या बदलांमध्ये महिला कामगारांचा विचार कुठे आहे? कारण कामाच्या ठिकाणी त्यांना अनेक प्रकारच्या भेदभावांना सामोरं जावं लागतं, विशेषतः वेतनाच्या बाबतीत. हो. या संहितांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबद्दल आणि वेतनातील तफावतीबद्दल काय तरतूद आहे? सिंग यांच्या मते हा या संहितांमधला सर्वात चिंताजनक आणि छुपी समस्या असलेला भाग आहे. असं का? त्या स्पष्टपणे म्हणतात की यात लैंगिक समानतेची कोणतीही ठोस तरतूद नाही. उलट जी काही जुनी कायदेशीर तरतूद होती ती काढून टाकल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. म्हणजे ही समान वेतन बंधनकारक करत होता तो आता रद्द करण्यात आला आहे. पण तो कायदा रद्द केला म्हणजे समान वेतनाचा हक्कच काढून घेतला का? नवीन संहितेत त्याबद्दल काहीच नाही. नवीन वेतन संहितेत एक कलम आहे जे लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते. पण काय? खरा बदल वेतन म्हणजे वेज या शब्दाच्या व्याख्येत आहे, जो खूप सूक्ष्म पण दूरगामी परिणाम करणारा आहे. अच्छा, व्याख्येत बदल केलाय. त्यामुळे नेमका फरक कसा पडतो? फरक खूप मोठा आहे. सिंग एक उत्तम उदाहरण देतात. काय? जुन्या कायद्यानुसार वेतन या व्याख्येत मूळ पगार, महागाई भत्ता म्हणजे DA आणि घरभाडे भत्ता म्हणजे HRA, रजा भत्ता यांसारखे इतर सर्व भत्ते समाविष्ट होते. ओके, म्हणजे सगळं मिळून. हो. आताच्या नवीन व्याख्येत मात्र फक्त मूळ पगार, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स समाविष्ट आहे. इतर भत्ते वगळण्यात आले आहेत. म्हणजे मूळ पगार सारखा दाखवून भत्त्यांमध्ये भेदभाव केला तरी तो आता कायदेशीर ठरणार. अगदी तसंच. ही तर कायद्यातच असमानतेला मान्यता देण्यासारखं झालं. बरोबर. समजा एकाच पदावर एक पुरुष आणि एक महिला लिपिक काम करतात. बर, दोघांचा मूळ पगार 10,000 रुपये आहे. ठीक आहे. पण कंपनी पुरुषाला HRA 2,000 रुपये देते आणि महिलेला फक्त 1,000 रुपये. हो, जुन्या कायद्यानुसार हे बेकायदेशीर होतं. कारण एकूण वेतनात फरक होता. हो. पण आता नवीन व्याख्येनुसार दोघांचे वेतन म्हणजे मूळ पगार आणि DA समान आहे. त्यामुळे कागदोपत्री कोणताही भेदभाव दिसणार नाही. भत्त्यांमधली तफावत कायदेशीर ठरेल. म्हणजे ही वेतनातील विषमता लपवली जाईल. एक्झॅक्टली. बापरे, हा तर खूपच गंभीर मुद्दा आहे. म्हणजे कायद्याच्या शब्दांशी खेळून समानतेचं तत्वच बाजूला सारल्यासारखं आहे. हो. सिंग यांच्या मते हा बदलांचा एक असा परिणाम आहे ज्यावर फारशी चर्चा होत नाही, पण जो महिला कामगारांसाठी खूप हानिकारक ठरू शकतो. तर आज आपण ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी नवीन कामगार संहितांवर केलेल्या तीव्र टीकेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या मते हे कायदे वरकरणी सोपे दिसत असले तरी ते मुळात व्यावसायिक घराण्यांच्या फायद्याचे आहेत. हो. ते संघटित कामगारांचे हक्क कमी करतात. असंघटित आणि गीक कामगारांसाठी ठोस काहीही न देता केवळ पळवाटा निर्माण करतात. किमान वेतन वाढवण्याऐवजी कमी पातळीवर स्थिर ठेवण्याचा धोका निर्माण करतात आणि लैंगिक वेतनातील तफावत लपवण्यास मदत करू शकतात. बरोबर. ही टीका सरकारी दाव्यांना थेट आव्हान देते. सिंग यांचा मुख्य मुद्दा हा आहे की जुने कायदे जरी प्रभावीपणे लागू झाले नसले तरी त्यातील संरक्षणात्मक तरतुदी पूर्णपणे काढून टाकणे हा उपाय असू शकत नाही. जुन्या कायद्यांमधील त्रुटी दूर करून त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याऐवजी नवीन संहितांनी कामगारांना अधिक असुरक्षित केलंय असं त्यांचं ठाम मत आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. गायत्री सिंग स्वतः नमूद करतात की जुन्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही आणि ही एक मोठी समस्या होती. हो, होतीच. कतार नवीन संहिता आल्या आहेत, पण त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्याच शासकीय यंत्रणेवर आहे. हो. या पार्श्वभूमीवर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर अंमलबजावणी करणारी यंत्रणा, तिची इच्छाशक्ती किंवा क्षमता तीच राहिली तर केवळ कायदे बदलून जमिनीवर काही फरक पडेल का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. जुने असोत वा नवीन, कोणतेही कामगार कायदे सामान्य कामगारासाठी खऱ्या अर्थाने प्रभावी ठरण्यासाठी नक्की कशात बदल होण्याची गरज आहे? कायद्याच्या कलमांमध्ये की ते लागू करणाऱ्या यंत्रणेच्या मानसिकतेमध्ये?